आदिलशाहीच्या छाताडात नेऊन काढायचा। मराठा या नावाची सरब अख्ख्या हिंदुस्थानात बसली पाहिजे। मिळतं जे कळत नाही, फक्त व्हिज्युअल असतं ते इथं प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यांना कळतं की खरंच शिवाजी महाराज काय आहे, किती ग्रेट होते ते। हे मुलांना बघितल्यावर खरंच प्राऊड आहे। तुम्ही स्वतः आई आहात, बाकी मीरा भाईंदरच्या बाकी लोकांना काय सांगता? प्रत्येकाने यावं, खूप छान आहे, खूप छान आहे। आणि मुलांना दाखवावं स्पेशल, आणि मराठी लोकांनी तर यावंच का ग्रेट आहे आपली मराठी। कार्यक्रमामध्ये जे शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिलेली आहे आणि शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांची जी माहिती फार छान पद्धतीने इथे मांडली गेलेली आहे। बरीचशी लोक जे आम्ही मुंबईमध्ये राहतो त्यांना हे सगळे गड किल्ले पाहायला भेटत नाहीत। आमच्यासाठी फार चांगली इन्फॉर्मेशन आहे। आमच्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी सुद्धा ही चांगली इन्फॉर्मेशन आहे, जेणेकरून त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवता आला। फार चांगली गोष्ट केलेली आहे। नक्की त्या एक्झिबिशनला मोफत शुल्क नाही ठेवलेलं आहे, अजिबात तरी मोफत हा ती सेवा दिली, त्याच्याबद्दल काय सांगता? नाही, फार चांगलं काम करत आहेत संस्कृती प्रतिष्ठानतर्फे। मोफत ठेवलेलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा भेटतोय। नमस्कार, मी विजय काते, आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र। मीरा भाईंदर मध्ये संस्कृती आर्ट फेस्टिवल गेली 4 वर्ष हा कार्यक्रम इथे आयोजित करत आहे। पण ह्या कार्यक्रमातलं सर्वात विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळातल्या शस्त्रांचं एक संग्रहालय आहे, म्हणजे आपण बघू शकता म्युझियम एक खऱ्या अर्थाने लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। एक तरुण तडफदार नेतृत्व निलेश सकट यांच्या माध्यमातून या संग्रहालयाची उपस्थिती इथे करण्यात आली, या संग्रहालयाची बांधणी इथे करण्यात आली। या संग्रहालयाबद्दल आलेल्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक प्रेक्षकाला ह्याच्याबद्दल माहिती दिली जाते। विशेषतः ह्या संग्रहालयामध्ये जर भर दिला असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत। या नौदलाच्या बाबतीत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की सिंधुदुर्ग किल्ल्याची इथे प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग साधारणपणे किल्ला कसा आहे, त्याची बांधणी कशी आहे, समुद्र किनारे कसे, त्याची तटबंदी कशी आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती सहित हा त्याचा देखावा इथे केलेला आहे। विशेषतः तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता जेवढे दुर्ग किल्ले आहेत या दुर्ग किल्ल्यांचं तिथे स्पष्टीकरण, त्यांचे फोटोग्राफ, त्यांच्याबद्दल माहिती ते देतात आणि इथे प्रत्येक प्रेक्षकाला त्या किल्ल्यांबद्दल माहिती दिली जाते। तसंच आपण पुढे जाऊ शकता की आर्मर हे फार मोठं होतं, कारण छत्रपती शिवरायांना नौदलाचं का मानलं जातं, कारण जर ज्याच्याकडे पाणी, ज्याच्यावरती दुर्गावरती जर आपलं हुकूमत असेल तर तोच ह्या राज्यावरती हुकूमत गाजू शकतो, हे महाराजांचं म्हणणं होतं। त्याच अनुषंगाने त्यांनी आरमार उभारला। या आरमाराच्या काळात असलेला बोटीपासून तुम्ही जर पुढे आला तर की लागलेलं शस्त्र, छोट्या शस्त्रापासून भाले, तलवारी, ह्या सगळ्या मोठ्या तलवाऱ्यांपासून आज इथे सर्व शस्त्रांचं इथे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, याच विशेष अनुषंगाने महाराजांची ते इच्छा होती की दिल्लीवरती ही आपलं तख्त राहायला पाहिजे, दिल्लीवरती आपलं साम्राज्य असलं पाहिजे। परंतु पुढे भविष्यामध्ये मराठ्यांच्या काळात झालं, पण दिल्लीचे रक्षण करणारे हे मराठेच होते, याची तंतोतंत माहिती या प्रतिमेच्या माध्यमातून ह्या साईडला सर्व दिलेली आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचा ज्यांच्या माध्यमातून इथे निवड आलेली आहे, जे निलेश सकट आहे, नक्की त्यांची ह्याच्या पाठीमागे भावना काय, नक्की त्यांच्या ह्या गोष्टी मांडण्याची त्यांनी ही तयारी जी दाखवलेली, या तरुण मित्राचं नक्की म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। स्वातंत्र्येन स्वधर्मेन नित्यम शस्त्रेस्त्र जीवनम राष्ट्रभावना मुक्ता साचू महाराष्ट्र सुसंस्कृती, अशा या जाज्वल्य महाराष्ट्रामध्ये दर्यापती शिवराय हे ऐतिहासिक प्रदर्शन इथं मांडण्यात आलेलं आहे। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून का संबोधले जाते याची जाणीव आजकालच्या लोकांना व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले आरमार, त्यावेळेला वापरले गेले शस्त्रास्त्र आणि दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे ऐतिहासिक फोटो प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ते निर्माण करण्यासाठी त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्यामध्ये प्रामुख्याने शस्त्र हा विभाग सर्वात महत्त्वाचा होता। शस्त्र असतील तरच आपण लढू शकत होतो। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडदळासाठी वापरायला सुरुवात केलेली तलवार म्हणजे मराठा धोप पद्धतीची तलवार, ही कर्नाटकी धोप म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं। आता आपण जे शस्त्र पाहत आहे हे मराठ्यांचं जगाच्या पाठीवरती फक्त मराठ्यांनीच वापरलं असं एक अतिशय घातक शस्त्र आहे, ते म्हणजे पट्टा। ह्या पट्ट्याची वैशिष्ट्य म्हणजे हे दुधारी पाता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात आवडतं शस्त्र। आतापर्यंत आपण शत्रूवरती वार करण्याची शस्त्र पाहिलीत, पण शत्रूचा वार अडवण्यासाठी किंवा संरक्षणासाठी जी शस्त्र वापरली जातात ते पाहू। यामध्ये प्रामुख्याने ढाल आहे, गेंड्याच्या कातडीपासून बनवलेली ढाल आहे। अशा पद्धतीच्या ढाली आपल्या भारतात वापरल्या गेल्या। त्यानंतर हे जे आहे त्याला बख्तर बंद म्हटलं जातं, म्हणजे
शत्रूचा वार शरीरावरती होऊ नये याच्यासाठी अशा पद्धतीचं हे संपूर्ण पोलादाचं जॅकेट टाईप मध्ये हे बनवलेलं असतं. याच्यावरती तलवारीचे वार होत नाहीत. हे फोडण्यासाठी तत्सम वेगळी शस्त्र वापरली जातात. स्वराज्यावरती अनेक आक्रमणं चालवून आली. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आक्रमण म्हणजे अफजल खानाचं आक्रमण होतं. त्या प्रसंगामध्ये महाराष्ट्रामध्ये इव्हन भारताभरामध्ये जगभरामध्ये एक शस्त्र नव्याने लोकांना पाहायला मिळालं ते म्हणजे वाघनकर. हे अशा पद्धतीचं हे वाघनक आहे. हे डाव्या हातामध्ये किंवा उजव्या हातामध्ये घातलं जातं. याला वाघाच्या नखाचा जो आकार असतो अशा पद्धतीची 4 पोलादाची नखं असतात आणि याला 2 अंगठ्या असतात. हे एक पहिलं बोट तर्जनी आणि करंगळी याच्यामध्ये अशा पद्धतीने घालून हे लपवलं जातं, जेणेकरून शत्रूला समोर लक्षात येणार नाही की ह्याच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आहे. ह्या शस्त्राचा वापर शिवपूर्व काळामध्ये झाडावरती चढण्यासाठी केला जात होता. असं हे वाघनक प्रथमतः शिवाजी महाराजांनी युद्धामध्ये वापरायला सुरुवात केली. अशा पद्धतीचे हे वाघनक आहे.